नमस्कार मित्रांनो, चला बघूया निकिता काय करते. अरे निकिता मॅडम, नमस्कार, वेलकम आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही सांगणार आहे की फर्स्ट सेमिस्टर ते पहिले 3 महिने असतात प्रेग्नन्सीचे, ते कसे असतात, त्याच्याबद्दल मिथ काय आहेत, त्याबद्दल बॉडी कशी चेंज होते कसं होतं, काय? आणि काय काय काळजी घ्यावी लागते त्याबद्दल आम्ही सांगणार आहोत. तर स्टे ट्यून आणि पुढचे ब्लॉग बघण्यासाठी आम्हाला आत्ताच सबस्क्राईब करा, कारण की आम्ही ह्या सगळ्यात आमची जर्नी सांगणार आहोत. काय काय करायला लागतं बाबा. तर आम्हाला प्रेग्नेन्सी टेस्ट करायच्या आधी काही दिवसापूर्वी माझी खूप मूड स्विंग्स होत होते. मला समजत नव्हतं, मधीच काहीतरी खाऊ वाटत होतं, मधीच काहीच खाऊ वाटत नव्हतं, मधीच रडू वाटत होतं, मधीच हसू, मधीच खुश. खूप खूप मूड स्विंग्स होते. मला भीती वाटत होती की मी ह्यांना सांगू की नको सांगू, हे माझ्यावर रागवतील, कारण की ते पण कामाला होते, मी पण तेव्हा जॉबलाच होते. पण ते थकून यायचे, मला ह्यांना सांगायचं तर हे परत चिडतील, म्हणून मी कधी सांगितलं नाही ह्यांना. सो मग आम्ही नंतर टेस्ट केली. आम्ही टेस्ट केली आणि आम्हाला माहिती पडलं की यस, वी आर गोइंग टू बी अ पॅरेंट सून. तर आणि मी का तुझ्या रागव, आणि म्हणजे आनंदाची गोष्ट आहे, त्यामुळे आनंदाची ही गोष्ट आहे, त्याचं कधी रागवणार नाही मी, कारण की आम्ही हे प्लॅन करून केलेल्या गोष्टी होत्या. असं नाही की आली लहर केला कहर, असं नव्हतं. ठीक आहे, तर आम्ही गोष्टी प्लॅन करून केलेल्या गोष्टी तर झाली. आम्हाला कळाली गुड न्यूज, यस आम्ही पॅरेंट्स होणार आहोत. तर तेव्हा थोडीशी भीती पण वाटली, थोडासा आनंद पण वाटला की अरे बापरे, आपण आता पॅरेंट्स होणार आहोत. आता आपण कोणाच्या जीवावरती जगत होतो, आता आपल्यावरती कोणतरी जगणार आहे, आपल्या जीवावरती कोणतरी जगणार आहे. तर अशी गोष्ट होती. तर जेव्हा आम्हाला कळालं की असं असं होणार आहे, तर माझा आनंदच होता. पण ज्याच्यावर भीती उसको मालूम पडतीये, तर तिला थोडा स्ट्रेस आला की मी कशी करेल, कसं नाही करणार. तर तिला बोलो काही नाही, नॉर्मल आहे, रिलॅक्स, खाने का पिणे का और सोने का और कुछ करने का नाही. कारण की ती तेव्हा जॉब पण करत नव्हती, तिने जस्ट जॉब सोडलेला, आम्ही दुसरा जॉब पण बघत होतो, त्यामुळे काय स्ट्रेस नाही घेतला आम्ही. तर फर्स्ट सेमिस्टर जो असा आमचा थंबनेल आहे की काय मिथ आहेत, काय होतं काय नाही होत, ते तुम्हाला निकिता नक्की सांगेल. ऐका नीट. खूप गोष्टी ज्या आहेत आपण पाळल्या पाहिजेत आणि खूप गोष्टी ज्या फक्त अशा नाही काय, त्याची काय प्रॉब्लेम नाहीये, पण करा, माझ्या मनाला चांगलं वाटेल आणि तुमची जी मोठी मंडळी आहेत घरातली त्यांना सुद्धा चांगलं वाटेल. तर काय होतं फर्स्ट सेमिस्टर, फर्स्ट मंथ मध्ये काय होतं, मी नंतर नक्की विचारा, तो मी काम करतो. तर फर्स्ट 1.5 महिना मला समजलंच नाही की आम्ही पॅरेंट्स होणार आहोत. तर मी चेक केलं, सगळे ब्लड टेस्ट झाले आमचे, नंतर मी चेक पण केलं. मग रिपोर्ट आल्यानंतर समजलं की मला ऑलमोस्ट 1.5 महिना झालेला आहे, आम्ही आई बाबा होणार आहोत. तर आम्ही डॉक्टर व्हिजिट पण केली. मग डॉक्टर व्हिजिट केल्यानंतर डॉक्टरनी पण सगळं चेक केलं, रिपोर्ट तिने बघितले सगळे. तर तिने मी बोलली हा तुम्हाला 1.5 महिना झालेला आहे. तर आता 1.5 महिना झाला, त्यानंतर तुला जास्त काळजी पण घ्यायची आहे, बेड रेस्ट सांगितलं मला. तर तिने 3 महिने कम्प्लीट बेड रेस्ट सांगितलं. आणि 3 महिन्यामध्ये मिस करायचे खूप चान्सेस असतात, त्यामुळे डॉक्टर लोक जे जास्त बोलतात की आराम करा, बेड रेस्ट करा. आणि लकीली ती प्रेग्नेन्सीच्या अगोदर 10 दिवस अगोदरच तिने जॉब सोडलेला. ती नवीन जॉब आम्ही त्यासाठी बघत होतो, सर्च करत होतो आम्ही, पण काय भेटत नव्हता. आणि त्यानंतर मला माहिती पडलं की प्रेग्नेन्सी चल बरं झालं, तेव्हा तुला बेड रेस्ट भेटेल. आणि हे आठवण ठेवा की तुम्हाला डॉक्टर व्हिजिट करावे लागणार. प्रत्येक 21 डेज मध्ये तुम्हाला डॉक्टर व्हिजिट असतोच. आणि डॉक्टरकडे जातात, मग डॉक्टर एक गोष्ट नक्की बोलतो, डाएट नीट ठेवा, जास्त गरम गोष्टी खाऊ नका, हेल्दी फूड खावा. ठीक आहे, आणि तुम्हाला काही चिकन मच्छी वगैरे 3 महिने काहीच गरम खायचं नाही. आणि तुम्हाला काही गोळा देणार, स्पेशली कुठली का ती फॉलिक ऍसिडची. पहिले 3 महिने फॉलिक ऍसिड कम्प्लीट घ्यायचंच आहे. त्यानंतर तुमची मग मेडिसिन वगैरे चेंज होतील, प्रोटीन पावडर वगैरे ते सगळं तुमचं 4-5 महिन्यानंतर चालू होईल. पण फर्स्ट 3 मंथ जे तुम्हाला जे डॉक्टर बोलत त्या गोळ्या घ्या, कंजूसगिरी करू नका. ठीक आहे, आणि आम्ही घेतलेल्या. तर त्या गोष्टी होतील डॉक्टरच्या सल्ल्याने, जे डॉक्टर सांगतील ते नक्की घ्या, चुकू नका, कारण की ह्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स असतात. 3 महिने पहिले तरी मिसकॅरेजचे प्रॉब्लेम असतात. आणि मला डॉक्टरनी सांगितलंच होतं पूर्णपणे तुला 3 महिने बेड रेस्ट घ्यायचंय, जास्त काय उचलायचं नाही, गरम नाही खायचंय. तर जस्ट मी जॉब सोडला होता आणि
मग त्यानंतर मी 1.5 महिन्यानंतर मग मी माझ्या माहेरी गेले. येस, बाहेर कुठं तुझं? पुण्याला. पुण्याला गेली हा, पुण्याचे मॅडम पुण्याला गेली आणि तिथे तिने अजून बेड रेस्ट केला. हा. ठीक आहे, या आमच्या आईला ब्लॉग मध्ये घ्या, आमच्या आईला ब्लॉग मध्ये घ्या. तर ही आहे, तिने हिला बेड रेस्ट करून दिलं. ही आमच्या ब्लॉग मध्ये या तुम्ही. आणि तुम्ही आमचे रील बघताय, हीच आहे मोठी कॉन्टेंट क्रिएटर. तर आई, ठीक आहे, तर हीच आहे आमची कॉन्टेंट क्रिएटर घरातली. तर हे पहिले 3 महिन्यातले तुम्हाला काळजी घ्यायची आहे, खाण्यावरती, पिण्यावरती. ठीक आहे, काळजी घ्यायची तुम्हाला, जास्त करू नका. ठीक आहे, काळजी करू नका पोरांनी पोरींनो. हा, करत असाल तर, नाही करत असाल तर नका करू, चांगली गोष्ट आहे. ठीक आहे. आणि सेकंड थर्ड मंथ मध्ये मूड स्विंग अजून थोडेसे स्ट्रॉंग होतात. ठीक आहे, ते तुम्हाला इकडे सांगेल. सांग मूड स्विंग, मी झेलले ते मूड स्विंग. सांग शांता. एसी लावा, गरम होते मला, मला गरम होतंय. नंतर सेकंड टर्मिस्टर मध्ये एवढं गरम होतं, बापरे, खूप गरम होत आणि काही समजत नाही. कावरी बावरी करताना. त्यासाठी थोडं पंखा बिंका लावायचा, थोडासा थंड खायचं पियायचं, असं स्ट्रेस घ्यायचं नाही. भूक जास्त लागते कारण की 4 महिने कम्प्लीट झाले की बेबी वाढायला चालू होतं, आपल्याला जास्त भूक पण लागते त्याच्यामुळे. तर फर्स्ट सेमिस्टर मध्ये अशा गोष्टी आहेत, तुम्हाला डॉक्टर बोलेल त्या गोळ्या घ्या, मग जो डाएट बोलेल तो घ्या. जास्त विचार करू नका आणि आराम करा आणि खुश राहा. असं क्रिकेट करू नका नवऱ्यासोबत, डोकं खाऊ नका असतं गरम. ठीक आहे. आणि अजून काय आहे बघूया. तर फर्स्ट 3 मंथ मध्ये पहिली सोनोग्राफी होती आमची, अर्ली प्रेग्नेन्सी. तर अर्ली प्रेग्नेन्सी मध्ये मी डॉक्टरकडे व्हिजिट केलं. खूप नर्वस होती कारण भीती खूप वाटत होती, कसं असेल काय असेल. तर त्यानंतर जेव्हा फर्स्ट सोनोग्राफी होती तेव्हा आतमध्ये गेले तर खूप भीती वाटली. नंतर मग जेव्हा डॉक्टरनी बाळाचे हार्टबीट ऐकवले तेव्हा एक थोडं वेगळीच फिलिंग होती ती. मला ना ऐकवली आहे कारण की मला आत सोडत नाही, पुरुषांना सोडत नाही. पण हिला जेव्हा ऐकवली तेव्हा वेगळीच फिलिंग होती की आपला बाळाचे ठोके धक ऐकायला येत होते. 3rd मंथ पासून चालू होतात. 2nd 3rd मंथ पासून. फर्स्ट मंथ काय वाटत नाही. मी भरपूर जणांना बघितलंय की त्यांना 2 ते 3 महिने माहितीच पडत नाही की ते प्रेग्नेंट आहेत. पण आम्हाला देवाच्या कृपेने फर्स्ट मंथ मध्येच माहिती पडलं, 2nd मंथ मध्येच की ऑलमोस्ट 1.5 महिना झाला आम्हाला की तेव्हा माहिती पडलं आम्हाला की वी आर गोइंग टू बी अ पॅरेंट सून. तर आणि पुरुष मित्रांना, पुरुष मंडळींना बोलतोय, खर्च होतो त्यामुळे पैसे सेव्हिंग करा. प्रत्येक सोनोग्राफी स्कॅन मध्ये 1000, 1500, 2000 खर्च होतो. त्यामुळे सेव्हिंग चांगली करा. कंजूसगिरी इथं पण करू नका की तू जिथं कमी पैसा इथं स्कॅन कर. चांगल्या ठिकाणी स्कॅन करा, चांगल्या औषधं घ्या आणि काळजी घ्या. तर फर्स्ट 3 मंथ मध्ये हे सगळे चेंजेस होतात बॉडीमध्ये, मूड स्विंग वगैरे, खाण्यापिण्यामध्ये होतात. मला तर जास्त वॉमिटिंग नाही झाली, पण मला असं वासाने खूप त्रास होत होता, जास्त करून बॉडी वगैरे पेन होत होते. आणि पुरुष मंडळींना, नवऱ्यांना सगळ्यांना सांगतो की थोडेसे पेशन्स ठेवा. यांचे मूड स्विंग होतात तर थोडेसे पेशन्स ठेवा, रागवू नका. यांच्या बॉडीमध्ये बदल होत आहेत तर आपण थोडंसं सांभाळून घ्या, शांत राहा. एका कारणाने ऐका, दुसऱ्या कारणाने सोडून द्या. जास्त भांडणं किरकिर करायची नाहीये. ठीक आहे, असे लुक दिले तरी भांडण करायचं नाहीये. ठीक आहे. तर आजचा ब्लॉग जो आहे आम्ही इथंच संपवतो. नेक्स्ट व्हिडिओसाठी आमच्या ब्लॉगला, आमच्या चॅनलला लाईक नक्की करा, शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करत राहा. आणि प्रेग्नन्सी जर्नी आमची संपली नाहीये. आम्ही पुढे अजून ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवू की आमची कशी चालली प्रेग्नन्सी, बाबू कसा आहे, बाबूचं आम्ही नाव का ठेवलेलं आहे, XYZ जे काही गोष्टी आहेत त्यामुळे आमच्या सगळ्या ब्लॉग मध्ये सांगत जाऊ. तर आम्हाला इंस्टावरती नक्की फॉलो करा, फेसबुकवरती नक्की फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो नक्की करा. बाय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये.